नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा आजचा भाग अगदी मनाला स्पर्श करणारा आहे. अतिशय भावनिक आहे. आनंदीची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. आता युगंधर आनंदीला खूप बोलतो. आनंदीला असे काही शब्द वापरतो ज्यामुळे आनंदी पूर्णपणे तुटून जाते आणि ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, घर सोडून जाण्या अगोदर या प्रांजलने आनंदीला पश्चाताप म्हणून एक उपाय सांगितलेला असतो. तू असं असं केलंस तर आम्ही तुला माफ करतो. तर नेमकं या प्रांजलने आनंदीला काय करायला सांगितलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कालच्या भागामध्ये पाहिलं होतं आपण, युगंधर, मिताली, पृथ्वी, प्रांजल यांना कोणाला झोप लागत नसते. म्हणून आता आनंदी एक उपाय करते. इकडे आता समिताच्या फोटो समोर हात जोडून उभी राहिलेली असते आणि प्रार्थना करत असते की समिता ताई, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि या घरामध्ये नात्यांमध्ये जी काही ताटातूट झाली आहे ती मला पूर्णपणे संपवायची आहे. सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. इथे आता हे ऐकून छायाताई म्हणत असतात की आनंदीताई, तुमचं मन खूप मोठं आहे बघा. तुम्ही एका आईला साथ घातली आहे. एका आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे. इकडे आता आनंदी छायाताईंना म्हणत असते की छायाताई, ते असू दे, मी सांगितलेलं काम तुम्ही केलंय का? त्यावेळेला छायाताई म्हणतात, हो आनंदीताई, मी काम केलं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी काय करते, युगंधरचा जो मोबाईल छायाताईंना भेटलेला असतो तो मोबाईल बाहेर काढते आणि त्यावर जी समिताची अंगाई असते जी युगंधरने आनंदीला झोपवण्यासाठी एकदा मागे लावली होती, तेच आनंदीला आठवतं आणि आनंदी काय करते, आता या सगळ्यांना झोप लागण्यासाठी ती अंगाई सुरू करण्याचा उपाय सुरू करते. आणि आता इथे छायाताईंना आनंदी म्हणत असते, छायाताई चला आता सुरू करा मोबाईलवरचं ते. त्यावेळेला छायाताई ते गाणं लावतात आणि त्यामध्ये खूप सुरेल आणि सुंदर अशी अंगाई समितानी म्हटलेली असते. आता त्याचा आवाज युगंधरपर्यंत जातो आणि मुलांपर्यंत सुद्धा जातो. आता युगंधर लगेच चाच पडतो की त्याला कळतं की ही समिताने म्हटलेली अंगाई आहे. आता इकडे छायाताई हे गाणं ऐकून, हा आवाज ऐकून म्हणत असतात, हा आवाज तर समिताताईंचा आहे ना? त्याला आनंदी म्हणते, हो छायाताई, हा आवाज समिताताईंचाच आहे. समिताताईंनी ही अंगाई त्यांच्या मुलांच्यासाठी गायली होती आणि आज सगळ्या घरामध्ये शांतता समिताताईंच्या आशीर्वादानेच येईल. आता त्याच या घरामध्ये सगळ्यांना शांत झोप लागू देतील. तर इकडे अंगाईचा आवाज अगदी युगंधरपर्यंत जात असतो आणि युगंधरच्या मनाला एकदम शांत वाटत असतं. इकडे मुलांना तो आवाज ऐकू गेल्यानंतर मुलांच्या चेहऱ्याच्या रिॲक्शनच बदललेल्या असतात. आता मुलं खूप भावनिक झालेले असतात. त्यांना त्यांच्या आईची आठवण यायला लागलेली असते. आता इकडे आनंदी आणि छायाताई सुद्धा ती अंगाई गात तिथेच उभारलेल्या असतात. इकडे आता अंगाईचा आवाज ऐकून प्रांजल म्हणत असतो, दादा, हा तर आवाज आपल्या आईचा आहे ना? आपल्या आईनेच ही अंगाई आपल्यासाठी गायली होती. आता मितालीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. ती खूप भावनिक झालेली असते. ती म्हणत असते, हो हो, हा आईचाच आवाज आहे. ज्यावेळेला मी आजारी असायची त्यावेळेला ती मला कुशीत घ्यायची आणि अगदी हीच अंगाई माझी आई म्हणायची माझ्यासाठी. आता इकडे अंगाई गाऊन युगंधर मात्र शांत झोपी गेलेला असतो. इकडे मुलं सुद्धा आता झोपायच्या नादाला लागतात. इकडे पृथ्वी तर आता आईच्या आठवणीमध्ये पूर्ण गुंग झालेला असतो. इकडे प्रांजल आता आईचा फोटो कुशीमध्ये घेतो आणि स्वतः चेहऱ्यावर हसू ठेवूनच झोपतो आईच्या आठवणीमध्ये. इकडे मितालीला सुद्धा आता ती अंगाई ऐकून झोप लागलेली असते. जबरदस्त ही अंगाई आहे. या अंगाईमधील प्रत्येक शब्द अगदी मनाला टच करणारा आहे. अंगाईच इतकी सुंदर आहे की ती ऐकल्यानंतर साहजिकच या मुलांना त्यांच्या आईची आठवण येणार. इथे आता सगळेजण शांत झोपलेले असतात आणि छायाताई म्हणत असतात, आनंदीताई, तुम्ही तर कमालच केली बघा. हे जे घर एकदम तापलेलं होतं, वातावरण एवढं कडक होतं, ते घर तुम्ही पुन्हा शांत केलंय बघा. आनंदी म्हणत असते, नाही छायाताई, हे मी केलं नाही, हे तर समिताताईंनी केलं आहे. समिताताईंची अंगाई गाऊन सगळेजण शांत झोपले आहेत आणि आता फक्त मला शांत झोपवायचं नाहीये, सगळ्यांना घर शांत करायचं नाहीये, तर मला तुटलेली नाती, विखुरलेलं घर हे पुन्हा एकदा प्रेमाने जोडायचं आहे आणि मी हे घर जोडणारच आणि या मायलेकांना एकत्र आणणारच. छायाताई, खरं सांगू का, ज्या व्यक्तीमुळे हे सगळं निर्माण झालं आहे, या मायलेकांमध्ये जी दरी निर्माण झाली आहे, ती दरी मिटण्यासाठी त्या व्यक्तीलाच या घरातून जावं लागेल. त्या व्यक्तीनेच हे घर सोडलं तर या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल आणि मला आता एक कठोर पाऊल उचलायचं आहे. त्यावेळेला छायाताई म्हणतात, आनंदीताई, तुम्ही नेमकं काय करणार आहात बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मी असं काहीतरी करणार आहे की या मायलेकांमध्ये पुन्हा एकदा प्रेम निर्माण झालं पाहिजे. इकडे आता आर्ची आणि आरती आनंदीच्या काळजीमध्ये असतात आणि आर्चीने तर चेहराच पाडलेला असतो आणि आरती तर सतत हेलपाटेच घालायला लागलेली असते. तिला खूप
खूप आनंदीची काळजी वाटत असते, टेन्शन आलेलं असतं. इकडे आता आरची म्हणत असते की अगं आरती ताई, असं काय हेलपाटे मारतेस नुसतं तू? आनंदी दीदीला फोन केला होतास का? ती कशी आहे, बरी आहे का? त्याला आरती म्हणत असते अगं आरचे काय करू, मालक साहेबांच्या रागाचा एवढा काल भडका उडाला होता, ते जर मला आत्ता आठवलं ना तर माझ्या अंगावर काटाच येतोय बघ. आणि त्याच भीतीने मी तिकडे फोन सुद्धा केलेला नाही. आणि आरचे खरं सांगू का, मी घाबरली तर आहेच, पण मी कन्फ्यूज सुद्धा झाली आहे. मला काहीच कळत नाही आता काय करायचं. आरची म्हणत असते अगं आरती ताई, असं काय करते? आनंदी दीदीला आपण शब्द दिलाय ना की निंबाळकरांचं विखुरलेलं घर पुन्हा जोडण्यासाठी आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे सावलीसारखं उभं राहणार आहे म्हणून. मग तू अशी जर करायला लागलीस, तूच जर अशी खचून गेलीस तर आनंदी दीदीला कोण मदत करणार, कोण आधार देणार बरं? त्याला आरती म्हणत असते अगं आरचे, तुझं सगळं बरोबर आहे. अगं मी तिला शब्द सुद्धा दिला आहे, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. अगं तुला माहित नाही, त्या घरात मध्ये सगळेजण आनंदीच्या वाईटावर आहेत, सगळेजण एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. कसं होणार बरं या आनंदीचं? त्यावेळेला आरची म्हणत असते अगं आरती ताई, असं काय करतेस, असं काय बोलायला लागलीस बरं तू? जर आपणच असं करायला लागलो, आपणच घाबरायला लागलो तर आनंदी दीदीला कोण मदत करणार, कोण आधार देणार बरं? नाही नाही, आपण असं अजिबात करायचं नाही. आता इथे आरती म्हणत असते हो आरचे, तू बरोबर बोलत आहेस, आनंदीला आपणच आधार दिला पाहिजे. थांबा आपण तिला फोनच लावूया हा. असं म्हणून आरती आता आनंदीला फोन लावण्यासाठी फोन हातामध्ये घेते. इतक्यातच ए आरती, ए आरचे असं करून आबांचा आवाज येतो. आबा घरी आलेले असतात. ते ऐकून आरची उठूनच आबांच्याकडे धावत जाते आणि आबांना मिठी मारते. त्यावेळेला आरती आबांच्या हातामध्ये ज्या 2 पिशव्या असतात त्या घेते आणि तेथेच एका खुर्चीवर ठेवते. आबा आता तिथेच खुर्चीवर बसतात आणि आरचीला पाणी आणायला लावतात. आता पाणी आणलेलं थोडंसं पितात आणि म्हणत असतात की काल मालक साहेबांनी आनंदीचा फंक्शन पाहिलं, सोहळा पाहिला आणि खूप बरं वाटलं. आणि विशेषतः मालक साहेबांना एवढा मोठा पुरस्कार आनंदीच्या हातून मिळाला आहे पाहून अगदी मन भरून आलं. आता इकडे आबा आरतीला म्हणत असतात आरती, आरचे तुम्हाला काही माहित आहे का, आपण आता लगेच आनंदीकडे जायचं आहे. मी त्या मालक साहेबांसाठी आणि आनंदीसाठी छानसं छोटंसं गिफ्ट आणलं आहे. मी तिच्यासाठी साडी आणि मालक साहेबांसाठी शाल आणली आहे. आता आरची लगेच काय करते, साडीचं बॉक्स काढते आणि आरती शालचा बॉक्स काढते आणि या दोघीजण ती शाल आणि साडी पाहत असतात. आबा म्हणत असतात काय ग, आवडलं का, आवडलं का, चांगलं आहे का? त्याला आरची म्हणते खूपच छान साडी आहे. आरती सुद्धा म्हणत असते खूप सुंदर आहे. आता आबा काय म्हणतात, चला हे दोन्ही एकत्र पॅक करून ठेवा बरं, मी लगेच हातपाय धुवून येतो, आवरून येतो, आपण आनंदीकडे जाऊया आणि त्या दोघांना हे देऊन येऊया. आता आबा तिथून गेल्यानंतर आरची म्हणत असते अगं आरती ताई, आता काय करायचं? हे सगळं जर निंबाळकरांच्या घरामध्ये एवढं मोठं वादळ आलं आहे, आनंदी दीदी आपली किती टेन्शनमध्ये आहे, हे जर आबांना कळलं तर कसं होईल बरं? त्याला आरती म्हणत असते नाही आरचे, आबांना हे एवढं सगळं कळता कामाच नाही, कारण आनंदी एवढी दुःखात आहे, हे जर आबांना कळालं तर आबा कोलमडूनच जातील, आबांना हे नाही सोसणार. इकडे आता सकाळ झालेली असते आणि पृथ्वीला जाग आलेली असते. आता पृथ्वी जागा झाल्यानंतर त्याला खूप फ्रेश वाटत असतं, कारण त्याने आईच्या अंगाई ऐकतच झोप घेतलेली असते. आता तो स्वतःशीच म्हणत असतो मी आईच्या अंगाई ऐकून शांत झोपलो तरी खरा, मला शांत झोप लागली तरी खरी, पण माझ्या आईच्या अंगाई नेमकी लावली कुणी बरं? याच विचारामध्ये आता पृथ्वी खाली हॉलमध्ये यायला. इकडे आता युगंधरला सुद्धा जाग आलेली असते आणि युगंधर आता उठल्यानंतर स्वतःला आरशामध्ये पाहतो. त्याला सुद्धा खूप फ्रेश वाटत असतं. आता युगंधरला त्याच्या मोबाईलची आठवण येते आणि तो मोबाईल इकडे तिकडे शोधायला लागतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की माझा मोबाईल कुठे गेला बरं, कुठे ठेवला मी रात्री? त्यावेळेला आता युगंधर सुद्धा त्याला वाटत असते की हॉलमध्ये त्याचा मोबाईल आहे, म्हणून तो सुद्धा हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये इकडे आनंदी देवपूजा करत असते आणि हात जोडून देवाला प्रार्थना करतेच म्हणत असते देवा, आज जशी घरामध्ये शांतता आहे तशीच कायम राहू दे, या घरामध्ये सगळेजण आनंदी खुश राहू देत, कुणाच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू यायला नकोत, असं म्हणून ती देवाला विनंती करत असते. इकडे आता युगंधर हॉलमध्ये आलेला असतो आणि त्याचा मोबाईल तिथेच एका टेबलवर दिसतो आणि युगंधर त्या मोबाईलजवळ जातो आणि मोबाईल हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो माझा मोबाईल इथे कसं काय आला बरं आणि स्पीकरला कुणी कनेक्ट केला आहे? आता आनंदीने केला आहे ही युगंधरला अंदाजच येत नाही. त्याच वेळेला पृथ्वी लगेच पाठीमागून येतो आणि म्हणत असतो मानलं पाहिजे निंबाळकर, तुम्ही खूपच हुशार आहात बघा, तुम्हाला कधी काय कसं वागायचं ते बरोबर कळतं आणि आम्हाला खुळ्यात काढण्यासाठी तुम्ही काही वाटेल ते
वागायला तयार असता. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, पृथ्वी काय बोलत आहेस तू, काय बोलत आहेस ते मला काही सुद्धा कळत नाही, नेमकं तुला काय म्हणायचं आहे बरं. आता हा पृथ्वी डायरेक्ट युगंधरला तडाडा बोलायला सुरू करतो. तो म्हणत असतो, निंबाळकर तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असं कधीच वाटलं नव्हतं बघा. तुम्ही माझ्या आईच्या आवाजाचं असं भांडवल करून आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल कराल असं कधीच वाटलं नव्हतं. एकदम गुरमीतच हा पृथ्वी युगंधर बरोबर बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, पृथ्वीचे हे वागणं अगदी चुकीचं आहे. हे एका मुलाला अजिबात शोभत नाही. किती जरी बापाचा राग आला तरी ही भाषा एकदम चुकीची आहे. आता युगंधर म्हणत असतो की पृथ्वी नेमकं तुला काय म्हणायचं आहे, मला काही कळलं नाही, मी तुला कशाला ब्लॅकमेल करू बरं. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, ब्लॅकमेल नाही तर काय, तुम्हीच हे केलं आहे. रात्री तुम्ही आईच्या आवाजातील अंगाई लावली कारण आम्ही शांत झोपू आणि तुम्हाला तुमच्या चुका सावरता येतील असं म्हणून पृथ्वी पुन्हा चिडलेला असतो. आता आनंदी या दोघांचं बोलणं तिथून ऐकत असते. युगंधर पृथ्वीला म्हणत असतो, हे बघ पृथ्वी, मी तुला खरं खरं सांगत आहे, ही अंगाई मी नाही लावली. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, आणखीन एक खोटं, पहिल्यांदा लग्न केलं नाही हे खोटं आणि नंतर आता ही अंगाई तुम्ही लावली नाही ते खोटं. म्हणजे तुम्ही किती ढोंगी आणि किती खोटारडे आहात बघा. तुम्ही सरळ सरळ माझ्या तोंडावर खोटं बोलत आहात. हे बघ पृथ्वी, मी आजपर्यंत कधी खोटं बोललो नाही आणि इथून पुढे सुद्धा बोलणार नाही. हा मोबाईल इथे कसा आला आणि अंगाई कोणी लावली यातील मला काही सुद्धा माहीत नाही. आता पृथ्वी जास्त चिडतो आणि म्हणत असतो, तुम्हाला लाज वाटत नाही का हो, इतकं खोटं तुम्ही धडाडा बोलता. तुमचाच मोबाईल आहे, तुमच्या रूममध्ये होता आणि तो लगेच हॉलमध्ये आला. काय जादू झाली का या घरामध्ये, मोबाईलला काय पाय फुटले का, मग कसा आला बरे तो हॉलमध्ये. अहो तुम्ही किती ढोंगीन किती खोटारडे आहात बरं, कशाला एवढे खोटे बोलता. तुम्हाला माझ्या आईचं आवाजाचं भांडवल करताना थोडी सुद्धा लाज वाटली नाही का हो. आता युगंधर म्हणत असतो, काय वाटेल ते काय बोलतोय, तोंड सांभाळून बोलायचं. मी समिताच्या आवाजाचा प्रचार असा करीन का, कशाला करीन बरं मी असं. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, हो तुम्ही काही नाही काहीही करू शकता, अगदी तुम्ही आवाज काय, तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी जर दुसरी मुलगी लग्न करून आणून ठेवू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, काय वाटेल ते काय बोलतोय, पहिल्यांदा सगळं सोक्षमोक्ष लावायचा, काय खरं काय खोटं ते जाणून घ्यायचं आणि मगच बोलायचं. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असो, पुरावा आहे माझ्याकडे म्हणूनच मी बोलत आहे आणि असंही तुमच्या कोणत्याही गोष्टीला स्पष्टीकरण देण्याची गरज मला वाटत नाही निंबाळकर. आता इकडे आनंदीच्या मनामध्ये पुन्हा गोंधळ सुरू. नेमकं तिने अंगाई ती लावलेली असते ना, त्यामुळे सगळा आरोप मालक साहेबांच्यावर आलेला असतो. आता आनंदी मनातच म्हणत असते, अरे देवा, ही तर गडबड झाली की, सगळं मालक साहेबांनाच पृथ्वी बोलत आहे, हे तर मी केलं होतं, हे मी सांगितलं पाहिजे, मी तर आता गप्प बसले तर खूप मोठा गोंधळ होईल. इथे आता युगंधर पृथ्वीचं काही न ऐकून घेता निघून जात असतो. तेवढ्यातच आनंदी पाठीमागून हाक मारते, थांबा मालक साहेब. त्यावेळेला युगंधर थांबतो. आता आनंदी काय करते, पृथ्वी समोर जाते आणि म्हणत असते, पृथ्वी प्लीज मालक साहेबांना काही बोलू नकोस, मालक साहेबांना यातील काहीच माहित नाही. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेबांनी नाही तर ती अंगाई मी लावली होती, मालक साहेबांचा यामध्ये काही सुद्धा दोष नाहीये. आता आनंदी असं म्हटल्यानंतर युगंधर पुन्हा आनंदीकडे रागाने बघायला लागलेला असतो. आता आनंदी म्हणत असते, तुम्हा सगळ्यांना झोप लागत नव्हती, तुम्ही खूप अस्वस्थ होता सगळे आणि तुम्हाला शांत झोप लागावी म्हणूनच मी समिताताईंची अंगाई लावली होती. इथे आता आनंदीचं ऐकून पृथ्वी म्हणत असतो, ठीक आहे, यांना निंबाळकरांना माहीत नसेल यातलं कदाचित, पण तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे ते मला बरोबर माहीत आहे. आता याचा अर्थ असा होतो की या दोघांनी मिळूनच हे केलं आहे आणि युगंधरनेच आनंदीला हे करायला सांगितलं आहे. आता इथे पृथ्वी असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यावेळेला युगंधर एवढा आनंदीवर चिडलेला असतो. आता युगंधर आनंदीला वाटेल तसं अगदी टोकाचे शब्द वापरून बोलतो. तो म्हणत असतो, कुठल्या अधिकाराने करतेस ग तू सगळं हे, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ना की आमच्यामध्ये पडायचं नाही म्हणून, आणि तू या घरची सून नाहीस, माझी बायको नाहीस, आणि कोणत्या अधिकाराने माझ्या मुलांची आई व्हायला जातेस ग तू, तुला कुणी सांगितलं एवढं सगळं करायला. तुला तुझी लायकी मी दाखवून देत आहे. तू आजपासून किचनमध्येच राहायचंस आणि किचनमधून बाहेरसुद्धा यायचं नाहीस. मला तुझं हे तोंड बघण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे माझ्या तोंडासमोर तू यायचं नाही. आता युगंधर एवढ्या कडक शब्दामध्ये आनंदीला पोहोचलो का असं म्हणतो. त्यावेळेला आनंदी शांतच बसलेली असते.
युगंधर आनंदीला एवढ्या कडक शब्दात बोलतो हे ऐकते शिल्पा. आता शिल्पाच्या मनाला मात्र एक वेगळंच समाधान मिळालेलं असतं की आनंदीला तिची जागा युगंधरने दाखवून दिलेली असते. आता इकडे शिल्पाच्या चेहऱ्यावर चांगली कळीच खुललेली असते आणि हीच बातमी सांगत लगेच मुलांच्याकडे ही येते, शिल्पा येते. आता शिल्पा निवांत खुर्चीवर आग लावून बसलेली असते. आता प्रांजल चिडलेला असतो, म्हणत असतो काय आपल्या आईची अंगाई त्या आनंदीने लावली, कसं काय बरं, काय नेमकं हे? हां तिचं हे प्लॅनिंगच असणार आहे आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचं. आता हा प्रांजल म्हणत असतो नाही या मुलगीची एवढी मजल की माझ्या आईचं गाणं लावून आमच्याशी असं वागते. नाही मी हिला सोडणारच नाही, मी हिला आता माझी गंमत दाखवूनच गप्प बसणार आहे. आता प्रांजल खूप चिडलेला असतो. त्यावेळेला पृथ्वी येतो आणि म्हणत असतो प्रांजल आता आपण या गोष्टीवर काहीही बोलायचं नाही, आता हा विषय इथेच थांबवायचा. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो काय म्हणालास तू, हा विषय इथे थांबवायचा? शक्य नाही, ती आई माझी सुद्धा होती. प्रांजल म्हणत असतो की ती सगळं एवढं करणार, आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करणार आणि आम्ही काही शांत बसायचं का बघत नुसतं? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो नाही, तिचं इमोशनल कार्ड आता फाडून टाकलं आहे, तिची जागा फक्त किचनमध्येच असणार आहे, ती किचनमधून बाहेर येणार नाही, त्यामुळे तिचं तोंडसुद्धा आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे आता आपण हा विषय इथेच थांबवूया आणि माझं बाहेर महत्त्वाचं काम आहे, मी निघालो आहे, थोड्या वेळाने परत येईन असं म्हणतो आणि पृथ्वी तेथून निघून जातो. आता इथे हा प्रांजल मात्र शांत बसत नाही आणि हा सगळा ड्रामा तिथे शिल्पा बसून बघत असते. आता प्रांजल म्हणत असतो नाही पृथ्वी दादा सांगतोय म्हणून मी गप्प बसणारच नाही, मी त्या आनंदीला अजिबात सोडणार नाही, मी तिला कधीच माफ करणार नाही, तिला आता मी गंमत दाखवूनच गप्प बसणार आहे. त्यावेळेला मिताली आता प्रांजलला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते की अरे दादाने सांगितलं आहे ना की आता हा विषय आपण थांबवूया, कशाला उगाच भांडण उकरून काढतोय, गप्प बस ना जरासं. त्यावेळेला प्रांजल म्हणतो नाही मी असं गप्प बसणारच नाही. अगं ती आई काही फक्त दादाची होती का, ती आई माझी होती, ती आई तुझी होती. नाही मी तर अजिबात शांत बसणारच नाही. इथे आता प्रांजल एवढा चिडलेला असं पाहून शिल्पा येते आणि प्रांजल अशी म्हणते. त्यावेळेला प्रांजलला असं वाटतं शिल्पा आता समजुतीच काहीतरी बोलणार, म्हणून प्रांजल म्हणत असो नाही आता तू या गोष्टींमध्ये पडू नकोस आणि तू मला आता समजवायला येऊ नकोस, जे मला करायचं आहे ते मी करणारच. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते नाही प्रांजल, मी तुला समजवायला नाही आले, तर तुला जे करायचं आहे ते तू कर आणि तुझ्या पाठीशी मी आहे, तू अगदी जे काही करशील ते मला मान्य आहे, बोल काय करायचं आहे बरं. त्यावेळेला प्रांजलला सुद्धा शिल्पाचं हे म्हणणं अगदी पटतच नसतं, पण तरी सुद्धा तो आता आनंदीला शिक्षा देण्याचं एक प्लॅनिंग करत असतो आणि ते सगळं शिल्पा आणि मितालीला सांगत असतो. इकडे आता आनंदी किचनमध्ये देवाच्या पुढे हात जोडून उभारलेली असते, खूप अस्वस्थ असते ती, कारण आता तिला कोणीही समजून घेणारं त्या घरामध्ये उरलेलं नसतं. आता छायाताई सुद्धा तिथेच असतात. आता आनंदी देवाला म्हणत असते देवा मी काय करू बरं, कसं मी या मुलांची माफी मागू, कसं या मुलांचा राग दूर करू, मला पश्चाताप करण्याचा एक तरी मार्ग दाखव रे देवा असं म्हणत असते. तेवढ्यातच प्रांजल पाठीमागून येतो आणि तिला म्हणतो तुला पश्चाताप करायचा आहे ना. त्यावेळेला आनंदी पाठीमागे वळून पाहते आणि म्हणते हो. त्यावेळेला प्रांजल म्हणतो चल पश्चाताप करण्याचा मार्ग मी तुला सांगतो, तू करशील का. त्यावेळेला आनंदी म्हणत असते हो, तुमच्या मनातील राग जर मी असं काहीही केल्याने जात असेल तर मी अगदी काहीही करायला तयार आहे, तू फक्त सांग की मी कसा पश्चाताप करू. इथे आता प्रांजल आनंदीला काय करायचं आहे ते सांगत असतो, त्याचा आवाज नेमका इथे दाखवलेला नाही. आता पुढेच आपल्याला कळणार आहे की प्रांजलनं नेमकं आनंदीला पश्चाताप करण्याचा कोणता मार्ग दाखवला आहे. आता नेमकं काहीतरी अवघड, कठीण आणि भयानक असणार हे नक्की. हे ऐकून आनंदी तयार होते आणि म्हणते ठीक आहे प्रांजल, तुमच्या जर मनाला समाधान मिळणार असेल मी हे करून तर मी हे करायला तयार आहे. त्यावेळेला छायाताईंना खूप आश्चर्य वाटतं, त्या आनंदीकडे पाहत असतात. आता प्रांजल म्हणत असतो ठीक आहे तू तयार आहेस तर चल मी तुला दाखवतो काय करायचं आहे. त्यावेळेला आनंदी प्रांजलच्या मागून जात असते. त्यावेळेला छायाताई लगेच आनंदीच्या हाताला धरतात आणि म्हणतात अहो आनंदीताई काय करायला लागलात बरं, कशाला तुम्ही हे सगळं करायला लागलाय आणि तुम्हाला लक्षात नाही का मालक साहेबांनी काय सांगितलं आहे, तुम्ही जर या किचनमधून बाहेर पडलात तर काय होईल बरं. आता आनंदी छायाताईंचं बोलणं ऐकून म्हणत असते छायाताई मला मालक साहेबांच्या रागाची अजिबात पर्वा नाही, मला तर या मुलांच्या तिरस्काराची भीती वाटते. ही मुलं तिरस्काराच्या पोटी काय करतील आणि काय नाही याचाच अंदाज नाही, त्यामुळे ते जे काही मला सांगतील, ज्या प्रकारे
पश्चाताप करायला सांगतील ते मी करणार आहे. पुढं बघू. आता या प्रांजलला सुद्धा आनंदीचं हे वागणं नेमकं काय चाललं आहे हे कळतच नसतं. ती कशी काय तयार झाली हेच प्रांजलला कळत नसतं. त्याला आता नेमकं ह्या प्रांजलला आनंदीला काय करायला सांगितलं असेल हेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आनंदी आता मुलांचा तिरस्कार कमी करण्यासाठी काय करते, कसा पश्चाताप करते हेच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे आता आनंदी रात्र झालेली असते आणि युगंधरला शेवटचा निरोप देऊनच सांगत असते की मालक साहेब, आपल्या लग्नामुळे जर तुमच्या घरामध्ये एवढं मोठं भांडण होणार असेल आणि हे घर तुटणार असेल, अशी नाती जर तुटणार असतील तर मीच हे घर सोडून जाते. मी जर इथून निघून गेले तर या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून आनंदी स्वतःच्या कपड्याचं गाठोडं बांधून निंबाळकरांच्या घरातून बाहेर पडत असते. बाहेर पडल्यानंतर एक चमत्कार घडतो, तो म्हणजे आनंदीचा पदर तुळशीमध्ये अडकतो. तर प्रेक्षकांनो, समिताचीच इच्छा असणार आहे की आनंदीने निंबाळकरांच्या घराबाहेर जाऊ नये आणि आनंदीने निंबाळकरांच्या घरामध्ये राहूनच युगंधर आणि मुलांना एकत्र ठेवावं आणि विद्यार्थ्याचं जे काही घाणेरडं कृत्य घरामध्ये सुरू असतं ते सगळं बंद करण्याची धमक फक्त आनंदीमध्येच आहे. आणि आता आनंदी घर सोडून जाते का पुन्हा माघारी फिरते आणि माघारी का फिरते, कोण तिला थांबवतं किंवा कोणत्या कारणाने ती पुन्हा निंबाळकरांच्या घरामध्ये थांबणार आहे, ते सगळं काही आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये मात्र युगंधर आनंदीला खूप वाईट प्रकारे बोललेला आहे. तो डायरेक्ट तिला म्हणतो की तू कोणत्या अधिकाराने या घरामध्ये राहतेस, तू कोणत्या अधिकाराने मुलांना त्यांची आई मानायला लागलीस आणि तू कोणत्या अधिकाराने या सगळ्या गोष्टी करतेस. म्हणजे युगंधर इकडे बायकोचा मान सन्मान सुद्धा देतो, तिला बायको सुद्धा म्हणतो, डिवोर्स द्यायला नाही सुद्धा म्हणतो आणि इकडे तिला कोणताच अधिकार नाही असं म्हणतो, किचनमधून बाहेर पडायचं नाही असं सुद्धा म्हणतो. हा ठीक आहे, तोंड बघायचं नाही, मला तुझा खूप राग आला आहे, हे ठीक आहे, कारण कुठेतरी घरामध्ये एवढं मोठं भांडण लागण्यापाठीमागे आनंदीच जबाबदार आहे. पण युगंधरने तिला तिचा अधिकारच या घरामध्ये नाही आहे किंवा स्थानच नाही आहे या घरामध्ये हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. तर प्रेक्षकांनो, युगंधरचं बोलणं तुम्हाला बरोबर वाटतंय की चुकीचं वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, पृथ्वी आणि युगंधर एक ना एक दिवस एक होणारच आहेत आणि मुलं आनंदीला स्वीकारणारच आहे. आनंदीचा चांगुलपणा दाखवून आनंदी मुलांना आणि युगंधरना एक करणारच आहे. पण पृथ्वी ज्या प्रकारे आता युगंधरशी बोलत आहे ते संस्कार काही योग्य दाखवलेले नाहीत. प्रेक्षकांनो, पृथ्वीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आनंदी मालिकेच्या नवीन ट्विस्ट बरोबर. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा.